हाय गाइस, आज मी शेपूची भाजी बनवते। आता याला मी साफ करून घेते, मग कापते, मग तुम्हाला त्याची रेसिपी दाखवते। बघा आता मी साफ करून घेतले। आता याला कापायचं आहे। आता हे कापून झाले। आता ह्याला धुण्यासाठी ठेवतो। तर हे धुवून झाले। आता ह्याच्यामध्ये पाणी काढायचं आणि टाकायचं। आता हा धुवून झाले, बाजूला ठेवते। आपण कापण्याची तयारी करू। एक टोमॅटो, एक लसूण, हा कांदा आणि हे हिरव्या मिरच्या। आता ह्याची मी तयारी करते। आता भात ठेवलाय बनवायला। भाजीची तयारी करूसपर्यंत थोडं त्यात आता चवीपुरतं मीठ टाकते। एकत्र जीव करून घ्यायचा। आता त्याला शिजवायला ठेवायचं। हा लसूण सोलून झालाय, त्याला साईडला ठेवूया। आता ह्या मिरच्या एवढ्या घेतल्यात भाजीसाठी, ते कापून घेते। कांदा आहे, कापून घेते आता ह्याला पण। टोमॅटो कापते। डाळ टाकते आता, धुवून टाकायची त्यामध्ये। धुवून ठेवते। लसणाला आता हा टेचून घेते एकदम। हे कढई ठेवली, त्यामध्ये लसूण आहे। आता फोडणीसाठी मी तेल टाकते। भाताची तयारी चालू आहे। त्यामध्ये मी 2 चमचे तेल टाकले। हा कांदा टाका। लसूण भाजून झालाय, वरून कांदा टाकते। कोणी कोणी लसणाचे बनवतात शेपूची भाजी। मला कांदा पण आवडतो, लसूण पण आवडतो, त्याने अजून टेस्टी होतं ना, म्हणून हे तुम्ही करून बघा। हे बघा सगळं मी मटेरियल आता एकत्र करून भाजायला ठेवते। हे आता भाजून झालं। आता त्यामध्ये ही भाजी टाकायची, आपण घेतलेली, धुवून ठेवलेली। हा बारीक गॅस केलाय, तोपर्यंत मी ही डाळ भिजत घातलेली याला आता भाजीमध्ये टाकते। चवीपुरतं आता मीठ टाक। आता मोठा गॅस करते। आता त्याला एकजीव करून देते। ह्याला शिजत ठेवते, झाकून ठेवायचं। ह्या वाफेवर पाणी वगैरे टाकायचं नाही, असं शिजवायला ठेवायचं। 10 मिनिटांनी शिजवून होईल, मग ते बघायचं। मग तुम्हाला दाखवते कशी येते। हे बघा असं झालंय। आपण त्याला एकत्र करून घेऊया। हे बघा माझी अशी भाजी झाली। कशी वाटते कमेंट्समध्ये सांगा, शेअर करा, सबस्क्राईब करा। कशी वाटते ते सांगा, कमेंट्समध्ये सांगा। काय कमी जास्त असेल तर ते पण सांगा।